नेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते साधन नाही नामा परते साधन नाही जे तू करसी अनेक काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी हकारुनी सांगे तुका हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठाला महायोग पीते तटे भीमरथम वरमुंडलिकारातो मुनिया समागत्य तिष्ठं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. ओम नमो जियाजा वेद प्रतिपादा, जय जय स्वसंवेद्या देवा तुझी गणेशु सकलात्मके प्रकाशु मनी निवृत्तिदासु अवतारी तुझी. वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुं नमामि. नाम घेता उठा उठी होय संसाराचे तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. प्रस्तुती प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे विश्ववंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकोबराय यांच्या गाथेतील 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा नामाचं महत्व सांगणारा नामदार प्रकरणातील उत्कृष्ट प्रकारचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या ब्रह्मसंप्रदाय संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री सद्गुरू सानबाबा महाराज यांचा 48वा पुण्यतिथी सोहळा आणि त्याचबरोबर या ठिकाणी चालू असलेला एकनाथी भागवत पारायण सोहळा आणि या सोहळ्याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी आजपासून 8 दिवस चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा. आज या ठिकाणी दुग्धशर्करा योग म्हटलं तरी चालेल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला आजच्या दिवसापासून या ठिकाणी गीतेचा उपदेश सुरू केला. आज गीता जयंती, त्याचबरोबर मोक्षदा एकादशी असा सर्व योगायोग आणि त्या अनुषंगानं आपल्या कुटुंबामध्ये चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा आपल्या संस्थेतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ गुरुबंधू गुरु भगिनी सर्व अधिकारी मंडळी या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या अनुषंगाने त्याचबरोबर आपल्या संस्थेतील असणारे सर्व प्रवचनकार कीर्तनकार या सर्वांच्या सहकार्याने भगवंताच्या कृपेनं समर्थ श्री सद्गुरू सानबाबा महाराज यांच्या कृपा प्रसादाने चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा इवले से रोग लागे येणे द्वारे आणि त्याचा वेग गेला गगनावरी. परमार्थ वृद्धिंगत व्हावा आणि तो वाढावा म्हणून भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा हितार्थ बाबांनी या ठिकाणी
सुरुवात केली आणि पाहता पाहता आज 48 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाली। याच्यावरून आपल्याला समजतं की तुका म्हणे याची आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे। बाबांची खऱ्या अर्थाने या ठिकाणी कृपा आहे आणि त्यांच्यावरती असणारी श्रद्धा, त्या श्रद्धेपोटी प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी त्यांनीच आपल्याला या ठिकाणी एकत्र आणलेले आहोत। आज या कीर्तनाचा योग ज्यांच्या माध्यमातून मला प्राप्त झाला ते आपल्या ब्रह्मसंप्रदाय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय परमस्नेही परम आदरणीय हरिउत्तमराय राजेंद्रजी महाराज केतरी। मी त्यांना मामाच म्हणतो कारण माझ्या वडिलांचे अत्यंत जवळचे मित्र आणि त्याच्यामुळे मी त्यांना मामाच म्हणतो। महाराजांनी मला फोन केला आणि आज या ठिकाणी सेवेचे या ठिकाणी योग आला, कृतकृत्य झालं, इच्छा केली तो पावलो। वास्तविक पाहता ज्या संस्थेचं नाव सांगत आपण अनेक ठिकाणी जात असतो, भजन असेल कीर्तन असेल, या माध्यमातून आपण या संस्थेचा बाबांचा त्या ठिकाणी नामाचा त्या ठिकाणी प्रसार आणि प्रचार करत असतो। ज्या संस्थेचा आपण प्रचार करत असतो त्या ठिकाणी आपल्याला जी सेवा मिळते म्हणजे भाग्याचा उदय ते हे थोडी संत पाय तेथून या उद्धव माता मरणा वाचून होता। माझं भाग्य या ठिकाणी खरंच फलद्रूप झालं असं म्हटलं तरी या ठिकाणी चालेल। सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी मी नतमस्तक होतो। माझे गुरुवर्य प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी श्री सद्गुरू बाबा महाराज मध्ये ब्रह्मीभूत मातोश्री माई त्याचबरोबर समर्थ श्री विराज महाराज मध्ये या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। उपस्थित असणारे सर्व मृदुंगाचार्य, उपस्थित सर्व टाळकरी, विनेकरी, शोभदार सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। सर्व श्रोतावर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो। विठाल नाम घेता उठाव होय संसाराची तुझी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठला पायी पडे। या महाराष्ट्रातील अनेक संत मंडळी होऊन गेली। या संत मंडळींपैकी जगतवंदे जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकोबराय यांनी संपूर्ण जगतातील मनुष्य जातीच्या उद्धाराकरता 4000हून अधिक अभिंगांची निर्मिती केली। कशा करता? बुडतेही जन न देखे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या संत बाबांच्या ठिकाणी सर्वसामान्य जीवन जगत असताना जे अनुभव त्यांच्या ठिकाणी आले ते अनुभव अभंगांच्या रूपाने तुमच्या आमच्या समोर ठेवले आणि त्याच्यामुळे काय झालं की भरकटलेला जो समाज आहे त्या भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य संत मायबापांनी त्या ठिकाणी केले। या संत मायबापांच्या बाबतीत वर्णन करत असताना वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थानं पायागुणी रत्न असेल तर माऊली वैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेव रचिला पाया आणि उभारिले देवालया। या देवालयाची उभारणी करत असताना त्या मंदिराचा कळस जगद्गुरु तुकोबराय ही तुकोबरायांची श्रेष्ठता आहे। महाराज भजन करा सावकाश आणि तुका झालासे कळस। या जगतामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही, एक अद्भुत गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडून गेली न भूतो न भविष्यते। त्याचं वर्णन निळोबराय करतात। प्रयाण काळी देवे विमान पाठविले काळीच्या काळ माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निंदा मागेले न्यामणे सगळ्या संताप जाविले जय जयाजी आपल्या विरोधकांनी आपले कौतुक करणं ही सर्वसामान्य गोष्ट नाही महाराज। समर्थक आपले कौतुक करतात याच्यात कुठली शंका नाही महाराज, परंतु विरोधकांनी आपले कौतुक करणं ही विशेषत्वाची गोष्ट आहे महाराज। म्हणून रामेश्वर भट शास्त्री काय म्हणतात तुकोबरायांच्या विषयी त्यांचा अधिकार सांगत असताना त्या ठिकाणी वर्णन करतात। तुकाराम तुकाराम
या ठिकाणी वर्णन विरोध करता येणार हा तुकोबरायांचा अधिकार आहे. आणि त्या तुकोबरायांना आपलं जीवन जगत असताना जे अनुभव आले ते अनुभव अभंगाच्या रूपाने तुमच्या आमच्या समोर नवे संपूर्ण जगताच्या समोर त्या ठिकाणी हे भांडार संत साहित्य फुलं करून ठेवलं. विठ्ठल विठ्ठल परमपूज्य श्री सद्गुरू सार्वभौम महाराज यांच्या समोराची सेवा आहे. महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात. सद्गुरू वीण ब्रह्मज्ञान सर्वदा नोहे मोहिता हे उपनिषदार्थ प्रमाण परम निर्वाण पावले. उपनिषदाच्या वाक्यांनी अखेरचा निर्णय सांगितला आहे. सद्गुरू शिवाय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्याच्याकरता सद्गुरूंना अनन्य भावाने शरण असलं पाहिजे. माऊली ज्ञानोबराय त्या ठिकाणी सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरच होतं आणि आता उतरलो गुरु कृपे. सद्गुरू काय करतात, निज शिष्याची मरण चिंता स्वयं निवारी जे वस्तुता तोची सद्गुरूचा अंतर होता. एर ते गुरुता मंत्र तंत्र उपदेशी. जे सद्गुरू आपल्या शिष्याच्या मरणाची चिंता तत्वता निवारण करतात त्यांना सद्गुरू असं म्हटलं जातं. आणि इतर प्रकारचा जो गुरुपणा आहे तो फक्त आहे फक्त मंत्र तंत्रापुरताच मर्यादित आहे असं नाम काय सांगतात. पुढे काय सांगतात, घरोघरी गुरु ऐकी मंत्र तंत्र उपदेशी परी शिष्यासी मिळवणी सर्व स्तोत्रती श्रीकृष्ण द्यावे सद्गुरू. जे सद्गुरू आपल्या शिष्याला साक्षात भगवान परमात्म्याचं दर्शन देतात. नवे नवे ते ब्रह्म तू आहेस याची खूण प्रत्यक्ष सद्गुरू दाखवून देतात. त्यांना खऱ्या अर्थाने सद्गुरू म्हटलं जातं. महाराज सद्गुरूंची तुलना आपण जर देवाच्या संदर्भात जर केली तर देवाला देखील देवपद प्राप्त होतं ते सद्गुरूंनी दिलेल्या नाम. कारण ते तारक मंत्र देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सद्गुरूंनाच आहे. रामासी जरी का ठाव असता राम तरी का शरण जातो वशिष्ठाशी. तुका म्हणे राम तुझा तुझी पाही आणि ओळखून घे सद्गुरू हे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा चराचराचा मालक आहे ना. काय गरज आहे, पण ते ज्ञान देण्याचा अधिकार फक्त सद्गुरूंना आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपनी ऋषींना शरण गेला आणि त्यांनी ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं. त्याचप्रमाणे
आपण सर्व मंडळींनी बाबांकडून हे नाम आपल्याला मिळालं. सर्व अधिकारी मंडळी असतील, पण मूळ प्रवर्तक परमपूज्य श्री सद्गुरू साधूबाबा महाराज त्यांच्या माध्यमातून जे आपल्याला नाम मिळालं, त्या नामावरती आम्हाला विश्वास ठेवला तर तुम्ही आम्ही 100% करणार. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची शंका घ्यायची काही कारण नाही. असंही वर्णन करतात, गुरुपासून दीक्षा ग्रहण ते पुरुषासी नवे जन्म जाण, गुरु माय बाप संपूर्ण ते ऐक्य लक्षण उद्भवा. उपजल्या बालकासी तत्वता, पाच बीज जाण पिता, जाणता आणि उपदेता, तिजा पिता अन्नदानी. या वेगळा पाचवा पिता, जो झाडून करी पंचमा होता, चुकवी जन्माचा व्यथा, तोही पिता शास्त्रार्थी. ज्याचे देखील आचरण बाधू न शके जन्म मरण, तो सद्गुरु पिता जाण भाग्याविना तपविजे. बहुआवगड आले संत सद्गुरूंनी आपल्यावरती जर कृपा केली तरच या सर्व गोष्टी साध्य होतात, अन्यथा होऊ शकत नाही. रामेश्वराला त्या ठिकाणी मारुती राया प्रभू रामचंद्रांच्या नामचिंतनामध्ये मग्न झाले होते आणि त्या ठिकाणी अर्जुन त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर तो सेतू बघितला आणि त्या ठिकाणी पुटपुटला. काय प्रभू रामचंद्रांना एवढे कष्ट घेण्याची काय आवश्यकता नाही, एवढे दगड वगैरे टाकून एवढा सेतू बांधण्याची काही आवश्यकता नाही. मला जर सांगितलं असतं तर मी धनुष्याचा बाण या ठिकाणी मारला असता आणि त्या ठिकाणी सेतू तयार केला असता. याच्यावरून सर्व वाहन सेना लंकेमध्ये गेली असते. मारुतीरायांनी डोळे उघडले, ऐकल्याने सांगितलं. या सर्व वानरांच्या वजनानं तो सेतू त्या ठिकाणी तुटला असता. मग दोघांची पैस लागली. मारुतीरायांना त्या ठिकाणी अर्जुनानं सांगितलं, त्या ठिकाणी
विठाला विठाला अर्जुनाने सांगितलं मी या ठिकाणी लगेच सेतू बांधतो तुम्ही याच्यावर चालून दाखवा. मारुतीराय म्हणले ठीक आहे पण जर हा सेतू मोडला तर काय करायचं. त्यावेळी अर्जुन त्या ठिकाणी म्हणू लागला हा जर सेतू या ठिकाणी जर तुटला तर मी स्वतः अग्निकाष्ट घेईन. ठीक आहे म्हणजे दोघांची पहिली ठरली. महाराज सेतू तयार केला. सेतूवरती मारुतीरायाने उडी मारली जय श्रीराम आणि त्या ठिकाणी तो सेतू तुटला. हा सर्व प्रकार एक साधू महात्मे त्या ठिकाणी आले. त्यांनी बघितलं. त्यांनी दोघांना विचारलं तुमच्या दोघांची पैज लागली घरी परंतु या पैजेला कोणी साक्षीदार म्हणजे कोणीच नाही. परमार्थ करत असताना सद्गुरु साई असं करतात तेव्हा परमार्थ प्रबोध होतो. त्या ठिकाणी त्या बाबाने त्यांना सांगितलं झालेला प्रकार तुम्ही पुन्हा करा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो थांबतो महाराज. त्या ठिकाणी पुन्हा सेतू तयार केला. ते बाबा त्या ठिकाणी साक्षीला असल्यामुळे तो सेतू त्या ठिकाणी मगाशी सांगून गेलो हे वेदांत नव्हे उपयोगिता सहसा नव्हे कमाची आता याची लागे परमार्था गुरु तत्वचा करावा. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर सद्गुरूंचं स्थान अनन्य महत्त्वाचं आहे. आणि सद्गुरू एकदा भेटल्याच्या नंतर मग काय त्या नामावरती आरूढ झाल्याच्या नंतर नामाचं चिंतन केल्याच्या नंतर आनंदुरे आधी आनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंद रे. आपला आजचा विषय आहे महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी जो अभंग घेतला आहे त्या अभंगाकडे आपण चाललेलो आहोत. महाराज या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात नाम घेता उठावती वय संसाराची होती. संसार म्हणजे काय. संसाराच्या बाबतीत अशी व्याख्या केली जाते समसमाधी इति संसार. जो संसार दिसतोय सरकतोय नित्य बदलतोय त्या संसाराच्या विषयी आसक्ती ठेवायला काय पाहिजे. आणि संसारामध्ये कितीही आपण लक्ष घातलं कितीही शेती पुढे तोपर्यंत जरी प्रपंच केला तरी त्या प्रपंचातनं प्राप्ती फक्त आणि फक्त दुःखच आहे. कारण संसाराचं मूळ कसं आहे संसार दुःख कितीही तुम्ही संसार करा परंतु संसारात तुम्हाला कुठल्याच प्रकारचं सुख प्राप्त होऊ शकत नाही. ज्या संसाराचं मूळ दुःख स्वरूपाचं आहे त्या संसाराच्या बाबतीत कोणत्या प्रकारची फळाची आणि फळाची अपेक्षा करावी. म्हणून माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी वर्णन करतात या फुलना चुंडीचा
प्रयत्न करत असतो. संसाराच्या बाबतीत जर आपण वर्णन केलं तर संसाराच्या बाबतीत जर विचार केला तर बाजाराचं स्वरूप आहे. म्हणून नाथ काय वर्णन करतात, संसार नगरी बाजार भरला निश्चित गुंतवणूक आणि निश्चित फायदा इज इक्वल टू संसार. या संसारात कुठल्याही प्रकारचा फायदा आपल्याला भेटू शकत नाही, परंतु संसाराची आसक्ती तुमच्या आमच्या ठिकाणची कमी होत नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माकडे मुठीशी धरिले फुटाने गुंतले ते नेणे हात देते. आपण काय करतो, मदारी काय करतो महाराज, तो माकड पकडण्याकरता अरुंद तोंडाची घागर घेतो, त्याच्यामध्ये फुटाणे टाकतात. त्या माकडाला फुटाण्याची आवड असतात. त्या माकडाविषयी आपण घेतोय, परंतु ही अवस्था तुमची आमची आहे. आपल्याला संसार सुटत नाही, संसाराची आसक्ती सुटत नाही, या संदर्भाने आपण बोलत आहोत. माकड काय करतं, त्या घागरीमध्ये हात घालतो. हात घातल्याच्या नंतर हातामध्ये फुटाणे तर सापडतात महाराज, परंतु हात बाहेर कसा काढायचा हे विसरून जातं. तुमची आमची अवस्था नेमकी तशीच आहे. संसारामध्ये आपण एवढे गुरफटलोय की तुम्हाला आम्हाला त्या संसारातून बाहेरच यायचं कळत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जर तुमची आमची अवस्था जर ही असेल तर बाकीच्यांची अवस्था काय असणार. म्हणून तुकोबरायांचं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. ज्यावेळी तुकोबराय वैकुंठाला निघालेले होते, त्यावेळी वैकुंठावरून त्या ठिकाणी विमान आलेलं होतं. आणि विमान आल्याच्या नंतर तुकोबरायांनी विचार केला, चला आपल्या बायकोला सुद्धा विचारू की यायचं असेल तर तिला सुद्धा वैकुंठाला घेऊन जाऊ. आणि म्हणून तुकोबरायांनी आपल्या पत्नीला त्या ठिकाणी विचारलं, का गावले बघ, पांडुरंग परमात्म्यानं आपल्याला वैकुंठाला जाण्याकरता विमान पाठवलेलं आहे, तुला यायचंय का. काय उत्तर आलं असेल महाराज. आई साहेबांनी सांगितलं, माहेरावरून कालच म्हैस पाठवलेली आणि ती पण मेलेली, तिचं दूध कोण खाणार, तुम्हाला जायचं तर तुम्ही जाऊ शकता वैकुंठाला. जर तुकोबरायांच्या पत्नीची ही अवस्था असेल, तुम्ही आम्ही सर्वसामान्य आहोत महाराज, यातनं जर सुटायचं असेल तर काय केलं पाहिजे. आणि म्हणून काही मंडळी तुकोबरायांकडे आली आणि त्या तुकोबरायांना त्या ठिकाणी विचारणा केली की या संसारात आम्हाला सुटायचंय, या संसाराची कृती आम्हाला करायची, पण याचा मार्ग काय आहे. म्हणून महाराज आपण त्याच्या पहिल्याचा कसा
संसाराची तुटी. संसाराची तुटी याचा अर्थ काय? तर या जन्म मरणाच्या रहाटगाड्यातून तुमच्या आमची सुटका होणं याचा अर्थ संसाराची तुटी. नाम घेत असताना आपल्याला नामचिंतन करण्याकरता कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. बाबांच्या मार्फत जे आपल्याला नाम मिळालेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारची विटाळ नाही, वाद नाही, काही नाही, कुठल्याही प्रकारची अडचण नाही. कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण सांगो. कुठेही तुम्ही नामचिंतन त्या ठिकाणी करू शकता. एवढी मोकळी या ठिकाणी दिलेली आहे, परंतु आपण फक्त कारण सांगण्यामध्ये व्यस्त आहोत. म्हणूनच त्या ठिकाणी तुकोबराय सांगतात नाम घेता उठा उठी. याचा अर्थ काय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण नामचिंतन करतो. बरं, हे नामस्मरण करण्याकरता न करे आंघोळ, न धुई तोंड आणि प्रतिदिन म्हणा राम राम. आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची सुद्धा गरज नाही, पण भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाला तुमची वाचा आहे, तुमचा संसार सुद्धा सुटून जातो महाराज. ही नामाची ताकद आहे महाराज. म्हणून नामस्मरण प्रत्येकाने त्या ठिकाणी केलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्त आहे, त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये प्रत्येकाला उठलंच पाहिजे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून आसनावरती बसून सद्गुरूंचं स्मरण करून त्या ठिकाणी नामचिंतन केलं तर निश्चित महाराज फलश्रुती प्रत्येकाला ज्याचा त्याचा जसा अनुभव असेल त्याला त्या ठिकाणी तो अनुभव प्राप्त होत असतो. म्हणून नामस्मरण फार गरजेचं आहे. हे नामचिंतन सांगितलं की काम करत असताना त्या ठिकाणी नामस्मरण करायचं. अतिशय आमचे गुरुजी प्राप्तीस्पर्धे स्वामी सुखवासी सद्गुरू आम्हाला सांगायचे, मी नेहमी सांगायचो, आवा गेले की विचारायचे नामस्मरण करतो का, भागवत वाचतो का. पूर्वीचा काळ असा होता, फक्त गाणंच म्हणायचं, पण सद्गुरूंची कृपा झाली पर्यंत यायचं. एक दिवस असं सहज मी गेलो, संत मायबाप उपदेश करत असतात आणि त्या उपदेशाचं अनुकरण केलं तर चालेल. घरी गेलो, आबांना भेटलो, भेटल्यानंतर आपण रागाने विचारलं, पडव्या काय रे, भागवत वाचतो का? मी म्हणलं नाही वाचत. गाता आहे का? म्हणलं आहे. मग तुला दोन लाता हवं का? आबांची स्थिती अशी होती महाराज, ती भीडभाड नव्हती महाराज, चुकलं की लगेच बोलायचं. परंतु ते बोलल्यामुळं त्याचा फायदा मला झाला महाराज. आपण सांगितलं घरामध्ये भागवत आहे, गाता आहे, थोडा भागवत वाचायचा, किती काम असू दे, पण सकाळी 10 मिनिटं फक्त काढ, 10 मिनिटं काढून फक्त भागवताचं एक पान वाचायचं. आपण सांगितलं तेव्हापासून आज मी या ठिकाणी वाचतोय. आणि कोणी समाज चालू वाचन करून घरातून बाहेर पडतो. सांगायचं तात्पर्य एवढंच, सद्गुरू मायबाप तुम्हाला आम्हाला उपदेश करतात आणि तो उपदेश आम्ही श्रवण केला तर तुमचा त्या ठिकाणी निश्चित फायदा आहे. मला एकच सांगायची, तुला जर वेळ नसेल, कामाला जायला तुला किती वेळ लागतो? मी सांगायचो मला अर्धा पाऊण तास लागतो. गाडीवरती बसल्याच्या नंतर, गाडी चालू केल्याच्या नंतर कंपनीमध्ये जाईपर्यंत तुला काय अडचण आहे? मी म्हणायचो नाही. मग तिथून कामापर्यंत जास्तपर्यंत जेवढा वेळ होईल, जेवढं तुला नामस्मरण मिळेल तेवढं तू नामस्मरण कर. अतिशय सोपे मार्ग त्या ठिकाणी सांगितले आणि अतिशय आपला सोपा मार्ग आहे, पण राजमार्ग आहे, विहंगम मार्ग आहे. राष्ट्रीय मार्ग महामार्गाला आपल्याला आणून ठेवलेला आहे. फक्त त्या राष्ट्रीय मार्गावरती आपण कसं चालायचं हे आपण ठरवायचं. म्हणून तुकोबर या ठिकाणी वर्णन करतात, नाम घेता उठा उठे. मग असं नाम कुणी घेतलं महाराज? महाराष्ट्रातील एक थोर संत, ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये श्रेष्ठता होती, ज्येष्ठ संत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं, संत श्रेष्ठ सावकार महाराज. कधीच पंढरपूरला गेले नाही. पंढरपूर पासून आरंगाव अगदी 20 किलोमीटर अंतरावर. आपला मुद्दा असा आहे, काम करत असताना नाम घेतलं तरी भगवंताची प्राप्ती होती. आपला मुद्दा असा आहे. त्या ठिकाणी आरंगावामध्ये परशु आणि नागेता नामक एक महान भागवत भक्त वास्तव्यच होते. सकाळी उठल्यापासून शेतामध्ये कष्ट करायचे, काम करायचं आणि ते काम करत असताना भगवंताचं नामचिंतन करायचं. हे नित्याचं होऊन गेलं होतं. त्याचा परिणाम शुद्ध बीजापोटी फळे रसा, त्याचा परिणाम असणारा संत सावकार महाराजांचा जन्म आरंगावामध्ये झाला. धन्य ते
ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये ज्या गावामध्ये ज्या देशामध्ये संत मायबाप जन्म घेत असतात तो देश ते स्थळ ते क्षेत्र ते गाव तीर्थक्षेत्र होऊन जात असतं महाराज. त्या ठिकाणी सावता महाराजांचा जन्म झाला. हळूहळू सावता महाराज त्या ठिकाणी मोठे होऊ लागले. आई वडिलांच्या बरोबर शेतात आई वडील घेऊन जात असत. काम करत असताना सावता महाराज त्या ठिकाणी बसत. वयाच्या 8व्या महिन्याच्या दिवशी सावता महाराजांच्या मुखातून बोला पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी असं बोबडं उत्तर मुखातून आलं आणि त्या ठिकाणी आई वडिलांना धन्यता प्राप्त झाली. महाराज आई वडील त्या ठिकाणी म्हणू लागले कृतकृत्य झालो इच्छा केली ते ठाव. वयाच्या 8व्या महिन्यामध्ये मुलाच्या मुखातून भगवंताचं नामचिंतन होतंय. इतकं भाग्यच नाही महाराज. हळूहळू सावता महाराज त्या ठिकाणी मोठे होऊ लागले. मोठे झाल्याच्या नंतर त्यांचा विवाह झाला. आपल्या आई वडिलांची सर्व जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आई वडील एकच सांगायचे सावतोबा आपल्या शेतात आलेली पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये राहतो आणि आपण फक्त या ठिकाणी त्याची शेती करत असतो. आपण फक्त रखवालदार आहोत. आपण फक्त एवढंच काम करायचं भगवान पांडुरंग परमात्म्याचा मळा चांगला कसा राहील चांगला कसा फुलेल याच्याकडे लक्ष द्यायचं. परंतु या सर्व गोष्टी करत असताना भगवंताचं नाव चिंतन एक क्षण देखील विसरायचं नाही असा आई वडिलांनी सांगितलेला जो नियम होता तो नियम सावता महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकारला. हळूहळू सावता महाराज त्या ठिकाणी पुढे जाऊ लागले. पुढे जात असताना एक प्रसंग असा घडला. शेतामध्ये काम करत असताना त्या शेतामध्ये एक दगड लागला आणि तो दगड बाजूला करण्याकरता त्यांचे सहकारी मित्र होते त्यांना त्या ठिकाणी बोलवल्याच्या नंतर ते सहकारी त्या ठिकाणी म्हटले सावतोबा अहो हा दगड नाही हा मुसवा आहे. पण सावतोबांनी त्या ठिकाणी सुंदर उत्तर दिलं. परमार्थ करत असताना भगवंताचं नामचिंतन करत असताना जी गोष्ट आडवी येत असेल तिला बाजूला ठेवायचं आणि आपला परमार्थ चालू ठेवायचा. सावता महाराजांनी सहकार्याच्या समवेत तो दगड म्हणजे मुसवा उचलला आणि झाडाखाली त्या ठिकाणी स्थापित केला. आणि इकडे गावामध्ये भोम उठली. ओंकार स्वामी असतील गावचे पाटील असतील सर्व मंडळी त्या ठिकाणी घोळली आणि त्या ठिकाणी म्हणू लागली की त्यांनी या ठिकाणी गाव वाटवलं. मसोबाला त्या ठिकाणी मसोबाची जागा हलवली. अनेक प्रकारचे आरोप सावता महाराजांवरती त्या ठिकाणी करू लागले. आणि मग गावातील काही मंडळी एकत्र आली आणि एकत्र येऊन सावता महाराजांचा जो मळा आहे त्या मळ्याला आग लावली. घराला आग लावली महाराज. परंतु पांडुरंग परमात्मा ज्याचा पाठीमागे उभा आहे त्याला कुठल्याच प्रकारची चिंता नाही महाराज. तो मळा जाळला ते घर देखील जाळलं परंतु सावता महाराजांच्या घरातील एकाही व्यक्तीला कुठेही धक्का लागला नाही. त्याचं कारण माझे करिता अनन्य वचन माझे स्वरूपी जगडले वळण सकळ वासना गेली वेरून वृत्ती शून्य अवस्था. महाराज सावता महाराजांचा रात्रंदिवस त्या ठिकाणी नामचिंतन होतं. सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च प्रभुतः नमस्यन्तश्च माम भक्ता नित्य युक्त उपस्थिते. किंवा जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी जन्म मरण या लागी शरणागतास शरण बिनशेती मग देव उपमाने पुढे उगवी कोडे संकट. अशा स्थितीमध्ये सावता महाराजांची त्या ठिकाणी स्थिती महाराज. आणि दुसऱ्या दिवस उजेडल्याच्या नंतर भगवंताच्या कृपेनं जो मळा तसा होता तसा झाला. जे घर पहिलं जसं होतं त्या पद्धतीत झालं. गावातील काही कुटाळखोर मंडळी त्या ठिकाणी आली आणि त्या मंडळींनी सावता महाराजांची मजा पाहिजे म्हणून त्या ठिकाणी शेताकडे आले तर बघितलं तर तोंडात बोट घालायची वेळ आली. कशामुळे झालं
सावता महाराजांना प्रत्यक्ष असं वाटत होतं की जो मळा आपण फुलवतोय तो आपण फुलवतच नाही, साक्षात पांडुरंग परमात्मा आपल्या मळ्यामध्ये येत आहे, पाणी धरत आहे, सर्व काही कार्य भगवान परमात्मा करत आहे, पांडुरंग परमात्मा आपल्या प्रत्येक कार्याला सहाय्य आहे असं सावता महाराजांना त्या ठिकाणी प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी वाटत होतं. काही दिवस गेल्याच्या नंतर त्या ठिकाणाहून पालखी निघालेली असताना सावता महाराजांची छोटीशी मुलगी नागू, त्या नागूनं काय केलं, आपल्या शेताचा धनी पांडुरंग परमात्मा पंढरपूरला राहतो, पण आपण कधी गेलो नाही, कधी पाहिलं नाही, परंतु आपल्या शेतातला जो भाजीपाला आहे तो त्याच्यापर्यंत गेला पाहिजे हे उद्देश त्या नागूचा होता. म्हणून नागूनं काय केलं, काही वारकऱ्यांच्या हातामध्ये ती फळं, तो भाजीपाला त्या ठिकाणी दिला, परंतु काही लोकांनी तो भाजीपाला पायाखाली चिरडला, परंतु एक निष्ठावंत वारकरी त्या ठिकाणी आले. त्या वारकऱ्यांनी नागूचं सर्व म्हणणं ऐकलं. नागूने सांगितलं, पांडुरंग परमात्म्याच्या मळ्यातील हा सर्व प्रसाद आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचवा. नागूनं आणि आमच्या बाबांनं त्यांना मळा बघण्याकरता या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्याचं आवाहन फक्त पांडुरंगाला द्या. महाराज त्या वारकऱ्याने ते आवाहन पांडुरंग परमात्म्यापर्यंत दिलं. त्या आवाहनामध्ये, त्या भाजीमध्ये, त्या फळांमध्ये एवढा भाव होता, एवढं प्रेम होतं. ते प्रेम पाहिल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याने कमरेवरचे हात खाली ठेवले, उडी मारली आणि थेट आरंगावर लागले. त्या ठिकाणी सावता महाराजांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा फिरू लागले. नागूला आपल्या कडेवरती घेतलं. महाराज अनन्य भावानं जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर केलं तर देव आपल्याला कडेवर नाही डोक्यावर सुद्धा घेतो, परंतु त्याच्याकरता निष्ठा असावी लागते. तेवढं नामचिंतन तुमच्या आमच्या ठिकाणी असावं लागतं. नागूनं पांडुरंग परमात्म्याला अक्षरशः फिरून तो मळा त्या ठिकाणी दाखवला. इकडे पंढरपूरमध्ये अवस्था काय होती, सर्व वारकरी पंढरपूरमध्ये आले होते आणि पांडुरंग परमात्म्याचे निश्चित भक्त नामदेवराव त्या ठिकाणी मंदिरामध्ये आल्याच्या नंतर पाहतो काय, साक्षात पांडुरंग परमात्मा रावळामध्ये नाहीये. असं पाहिल्याच्या नंतर माझ्यापेक्षा असा कोण श्रेष्ठ भक्त आहे, आणि म्हणून नामदेव महाराजांना त्या ठिकाणी वाटलं की आपल्यापेक्षा कोणतरी श्रेष्ठ भक्त असावा, आणि त्या शोधामध्ये त्या ठिकाणी नामदेव महाराज त्या ठिकाणी फिरू लागले. परंतु त्यांच्या समवेत होते माऊली ज्ञानोबा, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबा यांनी अंतर्ज्ञानात सर्व गोष्टी जाणल्या आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांना सांगितलं भगवान परमात्मा आपल्याला कुठे सापडेल, तर आरंगावमध्ये सावता महाराज आहेत, त्यांच्या शेतामध्ये, त्यांच्या मळ्यामध्ये भगवंत आपल्याला सापडतील. सर्व संत मायबाप आरंगावमध्ये सावता महाराजांच्या शेतामध्ये आले. भगवान परमात्म्याला बातमी कळाली आणि त्याचबरोबर भगवंत सावध झाले. सावता महाराजांच्या जवळ आले. देवाला सावता महाराजांना त्या ठिकाणी बोलू लागले की महाराज आता माझं काही खरं नाही, कारण सर्वांचा मोर्चा आता इथपर्यंत येणार आहे, माझं काही खरं नाही. तुम्ही एक काम करा, मला कुठेतरी लपायला जागा द्या. इकडे तिकडे कुठे जरी लपलो तरी ते मला शोधून काढतील. तुम्ही एक काम करा, मला तुमच्या हृदयामध्ये जागा द्या. त्यावेळी सावता महाराजांनी कुठलाही विचार केला नाही. कोयता घेतला, आपलं हृदय फाडलं आणि पांडुरंग परमात्मा त्या हृदयामध्ये त्या ठिकाणी साठवला. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली एर झाला सफल व्यापार. हे कशामुळे झालं, तर काम करत असताना भगवंताचं नामचिंतन सावता महाराजांनी केलं. त्याचा परिणाम जगाचा मालक भगवान परमात्म्याचं नामचिंतन शुद्ध अंतःकरणाने झालं की तुमचा आमचा स्वभाव शुद्ध होतो. शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देव त्याला. नामचिंतनानं काय होतं,
तर तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये असणारे जे मलदोष आहेत, विक्षेप दोष आहेत, आवरण दोष आहेत, ते दोष हळूहळू कमी होत असतात. पहा, एक गढूळ पाण्याचा ग्लास आपण या ठिकाणी ठेवला. त्या गढूळ पाण्याच्या ग्लासमध्ये आपण रोज स्वच्छ पाणी त्या ठिकाणी ओतत राहिलो तर त्याचा परिणाम काय होईल? असं 8 दिवस करत राहिल्याच्या नंतर गढूळ पाणी पूर्ण त्या ठिकाणी बाहेर पडेल आणि त्या ग्लासमध्ये फक्त आणि फक्त शुद्ध पाणी राहील. त्या ग्लास विषयी मी सांगतच नाही. तुमचं आमचं जे शरीर आहे ना, ते शरीर षडविकारांनी त्या ठिकाणी भरलेलं आहे आणि ते विकार जर घालवायचे असेल तर बाबांच्या मंदिरामध्ये आलं पाहिजे. 8 दिवस या ठिकाणी कथा, कीर्तन, भजन, पूजन, नामचिंतन या ठिकाणी चालू आहे. या भजनामध्ये येता येता टाळी वाजवता, मुखानं भगवंताचं नामचिंतन करत असताना, नामस्मरण करत असताना, हरिपाठ करत असताना, जशी जमेल तशी त्या ठिकाणी सेवा करत असताना काय होईल तर तुमच्या आमच्या अंतःकरणातले दोष त्या ठिकाणी निघून जातील आणि एकदा दोष निघून गेले की काल्याच्या दिवशी तुम्हाला आम्हाला तो प्रसाद मिळतो. त्या प्रसादातून तुम्ही मुक्त होऊ शकतो. आपला अंतःकरण शुद्ध व्हावं याच्याकरता प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. तो प्रयत्न केला तर त्या नामाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी प्रसिद्धी येत असते. काय नामाचे महत्व आहे महाराज? या नामाच्या माध्यमातून काय होतं तर आपल्या शरीराच्या ठिकाणी असणारे जे पंचकोश आहेत त्या पंचकोशाचा देखील त्या ठिकाणी निराश होतो. अन्नमय कोश आहे. अन्नमय कोशाच्या अंतरंगामध्ये प्राण असतो, त्याला प्राणमय कोश असं म्हटलं जातं. या प्राणाच्या आतमध्ये मन असतं, त्या मनाला मनोमय कोश असं म्हटलं जातं. या मनाच्या आतमध्ये बुद्धी असते म्हणून त्याला विज्ञानमय कोश असं म्हटलं जातं. आणि या बुद्धीच्या अंतरंगामध्ये जीव असतो, त्याला कारणदेव असं म्हटलं जातं आणि त्यालाच आनंदमय कोश असं म्हटलं जातं. या 5ही कोशांचा निराश बाबांनी दिलेल्या नामचिंतनाने होतो आणि याची अनुभूती तुम्हाला आम्हाला या ठिकाणी होते. एवढं नाम श्रेष्ठ आहे महाराज. नामाच्या श्रेष्ठतेच्या बाबतीत आपण विचार केला ना तर त्याची व्यापकता एवढी मोठी आहे महाराज. किती व्यापकता आहे महाराज? पृथ्वीपेक्षा पाणी दाखवत, पाण्यापेक्षा वायू दाखवत, वायूपेक्षा तेज दाखवत, तेजापेक्षा प्रकाश दाखवत, प्रकाशापेक्षा आकाश दाखवत. पण माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी म्हणतात फलद्रूप होत असतं. काय सांगितलंय तर हरिहरा नाही भेद, काही नका करू वाद, एकाचे हृदयी गोडी साखरेची खाई. काही मंडळी सद्गुरूंकडून नाम घेतात परंतु सद्गुरूंवरती विश्वास ठेवत नाही. असं करू नये. त्याचबरोबर संतांची निंदा करतात. संतांची निंदा करू नये. संत निंदा ज्याचे घरी, पाप वसे त्याचे घरी, दृष्टी न फिरे तयावरी. संतांची निंदा करू नये. असे अनेक अपराध त्या ठिकाणी भागवतामध्ये सांगितले. असे अपराध वगळून
भगवंताचं नामचिंतन करावं आणि मग त्या नामाची अनुभूती तुम्हाला आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. या नामाची अनुभूती आल्यानंतर काय होतं तर सर्वांगठी नाम देहाने एक सूर्यप्रकाशत सहस्ररश्मी अशी स्थिती प्रत्येकाची त्या ठिकाणी होत असते. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा अंश आहे याची अनुभूती येण्याकरता तुम्ही त्या नामावरती आढळ पाहिजे. त्याच्यावरती 100% नाही 101% विश्वास पाहिजे. आजच वाचलं मी सगळ्यात अशी स्थिती झाल्याच्या नंतरच तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतील. बरे नामचिंतन करत असताना तुम्हाला अनेक काही अडथळे त्या ठिकाणी नामधारकाच्या जीवनामध्ये येत असतात, परंतु नामावरती जर विश्वास ठेवला तर तुमच्या जीवनातील कोणताही अडथळा बाजूला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जो नामस्मरण करतो त्याच्या जीवनामध्ये अडथळे येतातच. महाराज लोक दगड कोणाला मारतात? जी झाडं जास्त फळ देतात त्यांना दगड मारतात. निश्चित आपण बाबांवरती विश्वास ठेवावा, नामावरती विश्वास ठेवावा आणि सत्संग ठेवावा. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात नाम घेता कुठावती होय संसाराची तुटी. आणि मग दुसऱ्या चरणामध्ये सांगतात नामचिंतनाविषयी अनन्य शरण असलं पाहिजे. आपण लाभाच्या बाबतीत विचार करतो. तुम्ही आम्ही सर्वसामान्य प्रापंचिक जीव आहोत, परंतु तुमचा आमचा लाभ काय आहे? गाडी घेणं हा मोठा लाभ आहे, बंगला बांधणं हा मोठा लाभ आहे, लग्न होणं हा सुद्धा मोठा लाभ आहे, पुत्रप्राप्ती होणं, संतती प्राप्ती होणं याच्यामध्ये तुम्ही आम्ही लाभ शोधत असतो. परंतु खरा लाभ त्याच्यामध्ये नाही, साक्षात भगवान परमात्म्याची भेट होणं हा खरा जीवनातील लाभ आहे. महाराज गेली 2 वर्ष झाले जागतिक महामारी कोरोनाचं संकट आज देखील टळलेलं नाही. या कोरोनाच्या काळामध्ये ज्यांच्याकडे बंगला भरून पैसा होता महाराज ती माणसं सुद्धा जगली नाहीत. महाराज लाभाविषयी बोलतो. मग तुम्हाला आम्हाला या कोरोनाच्या संकटापासून आज बाबांनी आपल्याला वाचवले. कशा करता वाचवलेले? साक्षात भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी हा लाभ तुम्ही आम्ही आता उठवला पाहिजे महाराज. आणि तो जर लाभ आपण घेतला नाही तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे.
फेरा पडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्ही आम्ही सावध झालं पाहिजे. भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी नामचिंतन केलं पाहिजे. तुका म्हणे त्याची संपदा एवढी आणि सांगाते कवडी गेली नाही. रावणाची संपदा होती, बरोबर गेली नाही. नाथराया 15व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये सांगतात धनाच्या पाठीमागं 15 प्रकारचे अनर्थ आहेत महाराज. किती धन जरी तुम्ही कमवलं, शेवटचा मुक्काम आपला कुठे? स्मशानभूमीमध्ये आहे महाराज. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा कोडी सगळं. या जगामध्ये सिकंदर नावाचा एक राजा होऊन गेला. या राजाची संपूर्ण जगतावर सार्वभौम अशी सत्ता होती. अनेक प्रकारचं राजवैभव त्यांनी उपभोगून दिलं होतं आणि हळूहळू त्याची नजर भारतावरती पडली. भारतामध्ये त्यांनी आगमन केलं. भारतातील काही प्रदेश त्यांनी काबीज देखील केला आणि हा प्रदेश काबीज करत असताना भारतातील अनेक मंदिरं त्यांनी बघितली. मंदिराच्या समोर गेल्याच्या नंतर म्हणायचा तुझ्यापेक्षा मी मोठा आहे, अशी एवढा अभिमान एवढा गर्व त्याला सिकंदर राजाला घडला होता महाराज. परिणाम असा झाला, भारतामध्येच असताना अंत्यकाळ त्याचा जवळ आला आणि त्या अंत्यकाळामध्ये जवळ आल्याच्या नंतर त्याच्या जवळ असणारे जे सैनिक होते, जे त्याचे सेवक होते, त्या सेवेकरींना त्यांनी बोलवून घेतलं आणि बोलवल्याच्या नंतर त्यांना सांगू लागला, एवढी संपत्ती एवढं राजवैभव माझ्याकडे आहे, परंतु आजची परिस्थिती अशी आहे माझ्याजवळ काहीच नाही. आणि या अवस्थेमधून तो त्या ठिकाणी रडू लागला. त्यावेळी त्यांनी त्याला त्याचे जे दासक होते त्या सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं, माझं ज्यावेळेस मैत निघल त्यावेळी माझे हात असे मोकळे सोडा. का? कारण जन्माला आलो त्यावेळेसही आपल्याबरोबर काही नव्हतं आणि आता चाललोय त्यावेळेसही आपल्याबरोबर काही नाही. म्हणून माणसानं किती जरी कमवलं तरी शेवट एक ना एक दिवस आपल्याला हे सर्व सोडून जायचं. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिवस आपल्याला हे शरीर, ही संपत्ती, या सर्व गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि निघून जायचे. आणि म्हणून आपल्या जीवनात जर आपल्याला कोणता लाभ उचलायचा असेल तर फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी करा. आणि म्हणून तुकोबा या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी वारंवार एकच गोष्ट सांगतात. काय सांगतात की तुम्ही इतर प्रकारच्या कोणत्याही साधनामध्ये गुंतू नका. काय करा, तुम्ही फक्त नामस्मरण करा. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. नामापते साधन नाही
ते साधन नाही, जे तू करशी अनेक काही याचा अर्थ काय? तर नामस्मरणाशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती करण्याची अनेक साधन त्या ठिकाणी सांगितलेले आहे. त्या ठिकाणी कर्म मार्ग देखील सांगितलेला आहे. हा कर्म मार्ग करत असताना, मंत्रांचा उच्चार करत असताना, त्या ठिकाणी त्या मंत्रांचा रस्व दीर्घ जरी उच्चार जरी चुकला तरी त्या ठिकाणी दोष लागत असतो. मंत्र जळे थोडा तरी धडेची होई वेळा. म्हणजे या मार्गामध्ये चालणं हे देखील सोपं नाही. वास्तविक पाहता तुम्ही आम्ही कलियुगातली सर्व मंडळी आहोत. दुसरा एक मार्ग या ठिकाणी सांगितलाय, योग मार्ग सांगितलाय. या योग मार्गाकरता तुमचा आहार, तुमची संगती असली पाहिजे. तुकोबराय वर्णन करतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहु आळस. योग मार्ग साध्य करणं एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणत योग मार्गामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी आणि त्याच्यानंतरचा जो मार्ग आहे तो योग मार्ग आहे. आपण कलियुगामध्ये माणसं आहोत. मिसळ खाऊन दिवस काढणारे, वडापाव खाऊन दिवस काढणारे. आपल्यासारख्याला योग मार्ग साध्य होणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. म्हणून योग मार्ग तुम्हाला मला साध्य होऊ शकत नाही. माऊली ज्ञानोबराय सांगतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी लंब धर्म. या मार्गाला जाऊच नका. तिसरा मार्ग या ठिकाणी सांगितला आहे, ज्ञान मार्ग सांगितला. ज्ञान मार्ग सोपा आहे महाराज, पण त्या ठिकाणी गची बात आहे. नवल अहंकाराची गोटी विशेष नलगे अज्ञानाचे पाठी संज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. ज्ञानाचा अभिमान आल्याच्या नंतर अनेक दोष करतात. अज्ञानी लहान मुलांकडून एखादा दोष घडू द्या, त्यांना आपण माफ करतो. परंतु सुज्ञान जर माणूस असेल, त्याच्याकडून जर एखादी चूक घडली तर आपण त्याला बोलल्याशिवाय राहत नाही. साधी व्यवहारातली गोष्ट आहे. परमार्थामधील देखील अशाच प्रकारच्या गोष्टी आहेत. हा ज्ञान मार्ग देखील तुम्हाला मला प्राप्त होऊ शकत नाही. तीर्थयात्रा सांगितली महाराज, पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम आणि घरी हाची नेम अनिशी. पण कुठपर्यंत? जोपर्यंत आपले हातपाय चालत आहेत, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे, तोपर्यंत आपण चालू शकतो. पण आपल्या शरीराची ताकद क्षीण झाली, आपले शरीर जर आपल्याला साथ देत नसेल तर त्यावेळी आपण तीर्थयात्रेला जाऊ शकत नाही महाराज. आपल्याकडची काही मंडळी तीर्थयात्रेला जातात महाराज. तीर्थयात्रेला गेल्यानंतर आम्ही पंढरपूरमध्ये गेलो, चंद्रभागेमध्ये स्नान केलं महाराज. आता वर्षभर काळजी नाही का? कारण एक वर्ष आपण पाप धुवून आलो नाही का? एक वर्षामध्ये आपण जे पाप केलं ते धुवून आलो. तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर ती ताकद तीर्थाची आहे, पाप धुवून जातं निश्चित जाते. परंतु तीर्था जावणीत्वा केले, तीर्था जावणीत्वा काय केले? चर्म प्रक्षाळीले वरी वरी. वरचं चांगलं फक्त, पण अंत काय? अंतःकरणामधले जे दोष आहेत ते दोष फक्त आणि फक्त भगवंताच्या नामचिंतनानं दूर होतात. इतर प्रकारची साधना करण्याची आवश्यकता नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी आवर्जून या सर्व गोष्टी सतत सांगतात की काय करा, फक्त तुम्ही भगवान परमात्म्याचं फक्त नामचिंतन करा. इतर कुठल्याही मार्गामध्ये जाण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. असो अल्पशा बुद्धीप्रमाणे बाबांनी मला जशी बुद्धी दिली त्या पद्धतीमध्ये आज या ठिकाणी अभंगाचा धावता भावार्थ या ठिकाणी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. मोठ्या प्रेमानं भगवान परमात्म्याचे या ठिकाणी नामचिंतन करा. विठोबा Bye.
ऐसा नाम बांधा काठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते सादर नाही नामा परते सादर नाही जे तू करसी ऐकणार काही ऐसा नाम बांधा काठी विठ्ठला पायी पडे मिठी. आणि महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये या ठिकाणी सांगतात सांगे माझ्या जीवनामध्ये आलेला एक अनुभव या ठिकाणी सांगून या ठिकाणी सेवेला या ठिकाणी विराम देणार आहे. भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंत आपल्याला सहाय्य होतो, सद्गुरू आपल्याला सहाय्य होत असतात. माझ्या जीवनामध्ये प्रसंग घडला 7 जुलै 1997 ला भोसरीमध्ये बॉम्बस्फोट घडला होता. खरी घटना आहे. आणि या बॉम्बस्फोट मध्ये मी स्वतः सापडलेलो होतो. त्या दिवशी रविवार होता, 4 वाजले होते. रविवारी पिक्चर लागायचा आणि त्या पिक्चर लागणार म्हणून मी सायकल घेऊन निघालेलो होतो. आणि निघालेला असताना त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आणि दुर्दैवानं मी सुद्धा त्याच्यामध्ये सापडलो. सापडल्याच्या नंतर तो बॉम्बस्फोटची तीव्रता एवढी मोठी होती, जागेवरती पत्रावून गेली होती. आणि त्याच्यामध्ये आपले गुरुबंधू आदरणीय हरिभक्त खिसे महाराजांचे चिरंजीव एकनाथ त्या ठिकाणी वारला. सांगायचा मुद्दा असा आहे, त्या ठिकाणी या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घडत होत्या आणि आबांच्या सानिध्यामध्ये नित्य राहिल्यामुळे संगतीचा परिणाम असा झाला. आबांच्या कीर्तनामध्ये ऐकलं होतं, अभंग होता, ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेल. मला त्यावेळी नाम काय दिले हे सुद्धा माहित नव्हतं. माझं वय 12 वर्ष होतं. परंतु आबांच्या सानिध्यात राहण्याचा परिणाम फक्त मला त्या क्षणाला एकच असं सुचलं की आता आपला शेवटचा काळ जवळ आलेला आहे आणि आबांच्या सानिध्यात राहिल्यामुळे नित्य गोष्ट एकच काढायची की फक्त सद्गुरूंचं स्मरण केलं पाहिजे. त्यावेळी माझ्या मुखातनं फक्त आबा एवढा बोल मुखातनं बाहेर आला. YCM हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या दिवसापर्यंत मी बेशुद्ध पडेपर्यंत माझ्या मुखात फक्त एकच नाव होतं, आबा. अखंड परिणाम स्मरण त्या ठिकाणी चालू होतं. मामांची मुलगी रोहिणी ती सुद्धा जखमी झाली होती. तिला सुद्धा सांगितलं आबांच्या नावाचा उच्चार कर. तिने त्या ठिकाणी आबांचं नाव त्या ठिकाणी उच्चारलं, ती सुद्धा वाचली. त्यावेळेस फक्त 3 जण वाचलो, एक मी, केशवबाबांची एक मुलगी आणि एक दुसरा एक मुलगा होता. परंतु आज देखील तो त्या ठिकाणी आदू आहे. माझ्या उजव्या पायाला त्या ठिकाणी आपला पाय असा फोल्ड होतो, त्या शिरेच्या खालून शरीरात असं झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी शुद्धीवरती आलो, त्या नर्स त्या ठिकाणी आल्या
आणि त्यांनी विचारलं की आबा कोण आहे. त्यावेळेस मी सांगितलं माझे सद्गुरू. त्याच्यानंतर त्यांना सुद्धा एवढं विशेष वाटलं की तू बेशुद्ध पडेपर्यंत त्या ठिकाणी आबांचे स्मरण करत होतास. विशेष गोष्ट अशी होती, आबा त्यावेळेस कोकणामध्ये अनुष्ठानाकरता आढळ्याच्या आश्रमामध्ये होते. त्यावेळी फोनचं एवढं माध्यम नव्हतं. कोकणात फक्त कळवलं की पुण्यामध्ये अशी अशी घटना घडली. परंतु आबा अनुष्ठानाला बसलेले असताना आबांना ती गोष्ट जाणवली आणि तिथून आबा निघाले. आढळ्यावरती रस्त्यावरती येऊन थांबले आणि काही गुरुबंधू त्या ठिकाणी धावत पळत आबांना सांगायला गेले. परंतु ही गोष्ट आबांना आधीच कळलेली होती. आबा पुण्यामध्ये आले. दुसऱ्या दिवशी मी बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीवरती आलो आणि दुपारी आबा आणि माई समोर उभे होते. सांगायचं तात्पर्य, सद्गुरूंवरती आबादी आबाद विश्वास ठेवला तर तुमचा आमचा उद्धार निश्चित आहे. आबांच्या कृपेमुळे त्या ठिकाणी मी तरलो, त्यांची कृपा झाली आणि म्हणूनच या ठिकाणी उभं राहण्याचा योग मला प्राप्त झाला. आणखी एक अनुभव या ठिकाणी सांगून जाईल मी. सहजच मी एक दिवस आबाकडे गेलो होतो. त्याच्या आदल्या दिवशी मला एक दृष्टांत असा पडला होता. इथंच आबांचं कीर्तन चालू होतं. मी इथेच उभं होतो. कीर्तन आतमध्ये चालू होतं. मी कीर्तनामध्ये उभा होतो. आबा कीर्तन करत होते, परंतु आबा मला म्हणत होते की उभा राहा. याचा अर्थ एवढाच होता की तो त्यांनी आज पूर्ण करून घेतला. शाश्वत स्वरूपाचा अनुभव आहे. माझ्या मुखातून काही जर वेळेवाकडे बोल गेले असतील तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. संप्रदायातील सर्व अधिकारी मंडळी असतील, बाबा आणि बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि ही सेवा करण्याची संधी मला महाराजांनी दिली. आदरणीय हरिभक्तपरायण राजेंद्रजी महाराज टिपरे यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. सर्व उपस्थित माता माऊली सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. दोन्हीही मृदुंगाचार्य अतिशय सुंदर प्रकारचं वादन, वा अतिशय सुंदर वातावरण आहे. महाराज तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आज या ठिकाणी आहे. पहिल्याच दिवसाचं एक नंबरची सेवा करायचं भाग्य मला आबांच्या कृपेनं मला प्राप्त झालं. झालेली सेवा श्री सद्गुरू साधूबाबा महाराज, परमपूज्य श्री सद्गुरू बाबा महाराज मध्ये ब्रह्मीभूत मातोश्री माई उपस्थित सर्व श्रोतावर्गांच्या चरणावरती समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर Nah.